शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया आणि उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, तुझी उपकार स्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो, कारण तूच त्यासाठी योग्य आहेस. ज्याला आम्ही स्तवावं, ज्याचं नाव आम्ही गौरवावं, असा केवळ तूच आहेस. जिवंत देव, आमच्यावर प्रेम करणारा देव, येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला तुला अब्बा आणि बापा अशी हाक मारण्याचा अधिकार देणारा देव. प्रभू, आम्ही ऋणी आहोत. दररोजचा आशीर्वाद तू आम्हाला देतोस. आजचा तर विशेष आशीर्वाद उपासनेचा दिलेला आहेस. सर्वांनी एकत्र मिळून आम्ही जेथे आहोत तेथून तुझी उपासना करावी, हा मोठा आशीर्वाद तू आम्हाला दिलास, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, ही उपासना आम्ही तुझ्या हातात देतो. तुला विनंती करतो, तुझ्या सान्निध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. तू आमच्याशी बोल, आम्हाला उत्तेजन दे. आम्हाला जर शासनाची गरज असेल तर ते देखील कर. प्रभू, तुझ्या मार्गात आम्हाला चालण्यासाठी आजच्या उपासनेचा विशेष उपयोग करून घे, अशी आम्ही तुला प्रार्थना करतो. उपासनेमध्ये जे सर्व भाग घेत आहेत सर्वांना तुझा आशीर्वाद दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, चला प्रभूची उपकार स्तुती करूया. आज एक मेडली म्हणजे 4 गीतांची शृंखला आपण सादर करत आहोत. ही गाणीसुद्धा कोविडच्या काळात रेकॉर्ड केलेली आहेत. म्हणजे त्यावेळी एकमेकांना भेटणं शक्य नव्हतं, परंतु आम्ही वेगवेगळ्या लोकांशी संपर्क केला आणि त्यांनी त्यांच्या ठिकाणाहून ही गाणी गायली. अमेरिकेतल्या 4 स्टेट्समधून आणि दुबईमधून आणि शिवाय पुण्यामधून असे अनेक लोक एकत्र आले. त्यांच्या त्यांच्या घरामधून, त्यांच्या त्यांच्या ठिकाणाहून. अहो, एकजण तर चक्क त्याच्या कारमधून गातोय. टेक्नॉलॉजीची अद्भुत किमया. आम्हा सगळ्यांना एकत्र येऊन ही गाणी गाता आली, प्रभूची स्तुती करता आली. चला त्यांच्याबरोबर आपण सगळेजण प्रभूची स्तुती करूया. Worthy of every song we could ever sing, worthy of all the praise we could ever bring, worthy of every breath we could ever breathe. We live for you, oh, we live for you. Jesus, the name above every other name. Jesus, the only one who could ever save. Worthy of every breath we could ever breathe. We live for you. We live for you. Holy, there is no one like you. There is none besides you. Open up my eyes in wonder and show me who you are, and fill me with your heart and lead me in the love to those around me.
is a firm foundation. I will put my trust in you alone, and I will not be shaken. I will build my life upon your love. It is a firm foundation. I will put my trust in you alone, and I will not be shaken. Holy, there is no one like you. There is none beside you. Open up my eyes in wonder. Show me who you are and fill me with your heart and lead me in your love to those around me. Holy, there is no one like you. There is none beside you. Open up my eyes in wonder. Show me who you are and fill me with your heart and lead me in your love to those around me. I will build my life upon your love. It is a firm foundation. I will put my trust in you alone, and I will not be shaken. All my life, you can have it all. Death could not hold you. The veil tore before you. You silenced the boast of sin and grace. The heavens are roaring the praise of your glory. For you are raised to life again. You have no rival. You have no equal. Now and forever, God, you reign. Yours is the kingdom. Yours is the glory. Yours is the name above all names. What a powerful name it is. What a powerful name it is. The name of Jesus Christ, my King. What a powerful name it is. Nothing can stand against. What a powerful name it is. The name of Jesus. What a beautiful name it is. The name of Jesus. What a beautiful name it is. The name of Jesus. You have
प्यारे पिता तूने हमसे इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। हम न्याय हो काय प्रियजनो, या गीतांमधून तुम्हाला आशीर्वाद मिळाला. हा आशीर्वाद इतरांनाही द्यायचा आहे. चला आता प्रभूचं वचन वाचूया. शालोम. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे तो कलसेकरास पत्र ह्याचा 2 अध्याय आणि 1 ते 5 वचनं आपण वाचूया. कारण तुमच्यासाठी, लावदिकिया येथील लोकांसाठी व ज्या इतरांनी माझे तोंड प्रत्यक्ष पाहिले नाही त्या सर्वांसाठी मी केवढे परिश्रम घेत आहे हे तुम्हाला माहीत व्हावे अशी माझी इच्छा आहे. ते परिश्रम ह्यासाठी की त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे, प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे, ज्ञानाची पूर्ण खात्री ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे. त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत. ख्रिस्ताशी संयुक्त होणे. लाघवी भाषणाने कोणी तुम्हाला भुलवू नये म्हणून हे सांगतो. कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुमच्या जवळ आहे आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे. या वचनाच्या उलगड्याने आम्ही प्रभूच्या अधिक जवळ येऊ, हा आशीर्वाद आम्हाला लाभो. प्रियजन, आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधून रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचं हे सुंदर गीत आपण गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया.
आपण उपासना संगीतामधून 658 क्रमांकाचं गीत गाऊया. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी परमेश्वराला अर्पण करूया. देवराया आम्ही दीन, दया सागरीचे नीन. देवराया आम्ही दीन, दया सागरीचे नीन. तूच सांगले कराना, कशी करावी प्रार्थना. तूच सांगले कराना, कशी करावी प्रार्थना. कशी करावी प्रार्थना. देवराया आम्ही दीन, दया सागरीचे नीन. तुझा आशीर्वाद व्हावा, जीव त्या माझे रंगावा. तुझा आशीर्वाद व्हावा, जीव त्या माझे रंगावा. जीव त्या माझे रंगावा. देवराया आम्ही दीन, दया सागरीचे नीन. प्रार्थनेचे अन्न खावे, सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. प्रार्थनेचे अन्न खावे, सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. सिद्ध व्हावे तुझ्या सेवे. देवराया आम्ही दीन, दया सागरीचे नीन. दास म्हणे रात्रंदिन, तुझे घडावे चिंतन. दास म्हणे रात्रंदिन, तुझे घडावे चिंतन. तुझे घडावे चिंतन. देवराया आम्ही दीन, दया सागरीचे नीन. देवराया आम्ही दीन, दया सागरीचे नीन. हे जे दान देण्यात आलेलं आहे ते सुद्धा आजच्या भक्तीमध्ये आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवतो. तू आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस, आमचं संरक्षण करतोस. तुझा विश्वासूपणा, चांगुलपणा याचा अनुभव आम्ही रोज घेतो. आणि प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्पाचं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदाच्या जीवनामध्ये, हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं महान अद्भुत कार्य व्हावं, त्यांना आशीर्वाद मिळावा, यासाठी या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आमचा ताबा घे, आम्हाला चालव, आमचं मार्गदर्शन कर आणि आम्हा सर्वांच्या जीवनाचा उपयोग तुझ्या सेवेमध्ये होऊ दे. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या वचनाच्याद्वारे तू आमच्याशी बोल. आमचं अंतःकरण आम्ही तुझ्यासाठी उघडं करतो. तू आम्हाला बोध कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. हो, देवाचा संदेश ऐकायचा आहे. परंतु देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड हा संदेश आपल्यापर्यंत आणतायत.
कलसेकराच्या पत्राचा आपण अभ्यास करत आहोत. आज 14वा भाग. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खूप आनंद वाटतो तुम्हाला भेटून. दर रविवारी आपल्या सर्वांची भेट होते. आपण परमेश्वराची उपकासती एकत्र करतो. परमेश्वराच्या वचनावर आपण मनन करतो आणि प्रभू आपल्याला आशीर्वाद देत आहे, आमचा विश्वास आहे. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये पीटरनं आपलं गीतांमध्ये पुढारीपण केलं. सुंदर गीतं त्याने गायली आणि सॅमसन मॅन्युअल आणि त्यांची मुलगी शर्ली यांनी गिटार आणि पियानोवर अतिशय सुंदर साथ पीटरला दिली. या आराधनेमध्ये त्यांनी आम्हाला चालवलं, त्याबद्दल मी या सर्वांचा अतिशय आभारी आहे. पवित्र शास्त्राचं वाचन यावेळेस ब्रदर जसवंत सिंग, जे सध्या इंग्लंडमध्ये आहेत, आणि त्या ठिकाणाहून त्यांनी हे बायबल रीडिंग केलं, पवित्रशास्त्राचं वाचन केलं आणि आम्हाला पाठवलं वेळेवर. त्याबद्दल त्यांचे आम्ही अतिशय आभारी आहोत. आपल्यापैकी कोणालाही जर या भक्तीमध्ये भाग घ्यायचा असेल, पवित्रशास्त्राचं वाचन करायचं असेल, गाणं गायचं असेल, प्रार्थना करायची असेल किंवा संदेशही द्यायचा असेल तर जरूर आमच्याशी संपर्क करा. आपली गाणी आम्हाला पाठवा आणि आम्हाला खूप आनंद वाटेल जर तुम्ही या भक्तीमध्ये सहभागी झाला तर. प्रभूने आम्हाला जे दान दिलेलं आहे त्या दानाचा उपयोग आपण प्रभूच्या सेवेसाठी, प्रभूच्या गौरवासाठी करायला पाहिजे. आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आम्ही अनेकांना संधी देऊ इच्छितो. आम्ही कधी कोणाला नाही म्हटलो असं मला तरी आठवत नाही. 9 ऑगस्ट रोजी आपण एक विशेष सभा ठेवलेली आहे. पालकांची भूमिका आणि त्यांच्यासमोर असलेली आव्हानं या विषयावर हे विशेष सेशन आपण घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याबरोबर बोलण्यासाठी रेव्हरंड प्रवीण समुद्रे आणि त्यांची पत्नी स्मृती समुद्रे यांना आम्ही खास निमंत्रित केलं आहे. ते दोघंही उच्च शिक्षित आहेत. 15 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे या क्षेत्रातला. माझी खात्री आहे की त्यांच्याबरोबरचं हे जे सेशन आहे ते आपल्या सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाचं ठरेल. आणि म्हणून माझी विनंती आहे, जे पुण्यात आहेत किंवा पुण्याबाहेरचे जरी असाल, तुम्हाला येण्याची इच्छा असेल तर 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये हे सेशन आपण बायबल सेंटर सॅलिसबरी पार्क येथे घेणार आहोत. त्यासाठी रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे, कारण आम्हाला समजायला हवं किती लोक येत आहेत. आणि 3 ऑगस्ट ही रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आम्ही ठेवलेली आहे. 3 ऑगस्टच्या आत आपण रजिस्ट्रेशन करावं, आपली नाव नोंदणी करावी, ही आमची आपल्याला विनंती आहे. कोणत्याही प्रकारची फी आम्ही यावेळेस आकारणार नाही. हे फ्री आहे. आणि सेशन आपलं 1 वाजता संपल्यानंतर दुपारच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा आपण केलेली आहे. आणि आपण मोठ्या संख्येनं यामध्ये उपस्थित राहावं आणि या सुंदर संधीचा फायदा घ्यावा, ही माझी मनापासून इच्छा आहे. या वर्कशॉपची माहिती आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सुद्धा पाठवू शकता. त्यांनाही यासाठी रजिस्ट्रेशन करायला सांगा. आपण स्वतः उपस्थित राहा आणि इतरांनाही उपस्थित राहण्यासाठी आपण उत्तेजन द्या. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये, लाईव्ह भक्तीमध्ये काही जण कॉमेंट्स देतात, आपल्या प्रतिक्रिया देतात. आणि त्यामध्ये एक प्रतिक्रिया मला पाहायला मिळाली. मिसेस चंद्रा नटराजन, ज्या कोइंबतूर या ठिकाणी असतात, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. खूप वर्षांनी त्यांच्याशी संपर्क झाला याचा मला अतिशय आनंद वाटतो. त्या तामिळ ब्राह्मण कुटुंबातल्या आहेत. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि मी त्यांचा बाप्तिस्मा केला. खरं म्हणजे आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये अनेक वर्ष मी मुलामुलींसाठी समर कॅम्प घेत होतो. VBS सारखंच होतं, परंतु आम्ही त्याला समर कॅम्प म्हणायचो. आणि सर्व इतर विश्वासातील, वेगवेगळ्या विश्वासातील मुलं मुली त्या ठिकाणी यायचे. आम्ही त्यांना ख्रिस्ती गाणे शिकवायचो, पवित्र शास्त्रातल्या गोष्टी सांगायचो आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही त्यांच्यासाठी आयोजित करायचो. एक दिवस आम्ही त्यांना पिकनिकला घेऊन जायचो एखाद्या रिसॉर्टवर. आणि प्रभूने ही सेवा अतिशय आशीर्वादित केली. तर या समर कॅम्पसाठी
या सिस्टर नटराजन ज्या आहेत त्या आपल्या नातवांना घेऊन यायच्या. आशिष आणि आदित्य लहान होते, अगदी ते शाळेत होते, बिशप स्कूलमध्ये शिकत होते. आणि त्यानंतर सिस्टर नटराजन यांनी बाप्तिस्मा घेतल्यानंतर ते आमच्या घरी पवित्रशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी दर रविवारी यायला लागल्या. आणि या लहान मुलांना तेव्हापासूनच देवाचं वचन ऐकायला मिळालं. त्यानंतर हे कुटुंब आमची सोसायटी सोडून दुसरीकडे गेले राहायला, खडकवासला या ठिकाणी. परंतु पुष्कळ वर्षांनी जेव्हा माझी त्यांची भेट झाली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आशिष आणि आदित्य जे मोठे झालेले आहेत, कामाला लागलेले आहेत, मला असं वाटतं ते इंजिनियर झालेले आहेत, परंतु त्या दोघांनी आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं. त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि सध्या ते ऑस्ट्रेलिया या ठिकाणी वास्तव्यात आहेत, परंतु सर्व प्रभूमध्ये आहेत. आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो. जे लहानसं बीज आम्ही त्या ठिकाणी रोवलं त्याला इतकं सुंदर फळ आलं. पहा, प्रभूमध्ये आमचे श्रम व्यर्थ नाहीत. हे जे वचन पवित्र शास्त्रामध्ये आहे ते खरोखर जे प्रभूची सेवा करतात त्यांना अनुभवास येतं. अनेक मुलं मुली त्या ठिकाणी यायचे. इतरांच्या जीवनामध्ये काय कार्य झालं मला अद्याप माहीत नाही, परंतु या 2 लहान मुलांच्या जीवनामध्ये इतकं सुंदर अद्भुत कार्य देवानं केलं आणि आज ते प्रभूच्या सेवेमध्ये आहेत, प्रभूच्या मार्गामध्ये आहेत. याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. यामध्ये लहान मुलांमध्ये जी आम्ही सेवा करतो ती किती सुंदर आहे, आवश्यक आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात येतं. आम्ही खरोखर प्रभूची मनापासून स्तुती करतो. सुरेखा आणि मी आम्ही गेली अनेक वर्ष आमच्या सोसायटीमध्ये या प्रकारची सेवा करत आहोत. आमची मुलगी अनुग्रहा जी त्यावेळेस शाळेमध्ये होती तीसुद्धा आमच्याबरोबर या सेवेमध्ये अतिशय उत्साहानं भाग घ्यायची, खूप आम्हाला मदत करायची. आणि अशा प्रकारे आमची ही व्हॉलंटरी सर्व्हिस होती. आम्हाला कोणी सांगितलं नाही तुम्ही अशा प्रकारे करा. कोणी त्याबद्दल आम्हाला पगार दिला नाही, कोणी काही सांगितलं नाही. पण आम्हाला एक ओझं होतं की आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपण प्रभूचं वचन गाजवायला हवं. आणि अशा प्रकारे प्रभूनं लहान मुलांमधली सेवा आशीर्वादित केली, याचा मला अतिशय आनंद वाटतो. आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच, आमच्या सोसायटीच्या बाजूला एक प्रचंड मोठं प्रोजेक्ट उभं राहत आहे. मला असं वाटतं 20 किंवा 22 मजली इमारती उभा राहणार आहेत. आणि त्या ठिकाणी सध्या फार जोरात बांधकाम सुरू आहे आणि या बांधकामामध्ये अनेक कामगार काम करत आहेत. मी रोज त्यांना पाहतो आणि माझ्या मनात देवाने हे ओझं दिलं की आम्ही त्यांना प्रभूचं वचन द्यायला पाहिजे. आणि म्हणून आमचा पहिला प्रयत्न हा असेल की ख्रिसमसच्या काळामध्ये आम्ही कॅरल सिंगिंग, आम्ही त्या ठिकाणी जाऊन गाणे गाऊ त्यांच्यासाठी, त्यांना आम्ही केक देऊ आणि प्रभूचं वचन, प्रभूची सुवार्ता आम्ही त्यांना सांगणार आहोत. आणि म्हणून माझी आपल्यालाही विनंती आहे, आपणही प्रार्थना करा. कोणत्याही प्रकारे जर आपण सहभागी होऊ शकला तर जरूर आमच्याबरोबर सहभागी व्हा. आपण प्रार्थना करू शकता, आपण स्वतः गाण्यामध्ये भाग घेऊ शकता. तर अशा प्रकारे प्रभूच्या या सेवेसाठी आपल्या सर्वांना माझं आमंत्रण आहे. मला खरोखर खूप आनंद होतो ज्यावेळेस कोणीतरी मला सांगतं की आम्ही तुमची भक्ती पाहत आहोत. प्रत्येक आठवडी कोणीतरी नवीन अशी व्यक्ती मला भेटते आणि ते आम्हाला सांगतात की हो, आम्ही तुमची भक्ती पाहतो. मला हे माहीत नसतं. आणि पहा, प्रभूचं किती सुंदर कार्य नाही का, की प्रभू त्याचं वचन अनेकांपर्यंत घेऊन जात आहे. मला माहीत नाही मी मागच्या वेळेस सांगितलं किंवा नाही, परंतु डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी एक गोष्ट सांगितली. त्या आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये नेहमी अतिशय उत्साहानं भाग घेतात आणि अतिशय सुंदर माहिती देतात, सूचना करतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. आणि त्यांनी आपल्या कॉमेंट्समध्ये असं लिहिलं की तुमची उपदेशाची पद्धती वेगळी आहे. तुम्ही सर्वसाधारण इतर चर्चेसमध्ये जसे संदेश दिले जातात तसे देत नाही, परंतु तुम्ही अभ्यास घेता. तुम्ही एका पुस्तकाचा अभ्यास घेता आणि ते आमचं वैशिष्ट्य पहिल्यापासून आहे. आम्ही जेव्हा या ऑनलाईन भक्तीची सुरुवात केली तेव्हा आम्ही नेहम्याच्या पुस्तकापासून सुरुवात केली. त्यानंतर आम्ही रोमकरास पत्र आणि इतर अनेक पुस्तकांचा आम्ही अभ्यास केला आणि सध्या आपण कलसेकरास पत्राचा अभ्यास करत आहोत आणि एक एक वचनाचा आपण अभ्यास करत आहोत. आपण फक्त एखादा मोठा शास्त्रभाग घ्यायचा, त्यावर संदेश द्यायचा असं आपण करत नाही, परंतु आपण सर्व एकेका वचनाचा अभ्यास करत आहोत आणि त्यामधून देवाचं वचन समजण्यासाठी आम्हाला खूप मदत होते नाही का. तर आपण जरूर आमच्या भक्तीमध्ये सहभागी व्हा. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना ही लिंक पाठवा
आणि अधिकाधिक लोकांपर्यंत देवाचं वचन जावं यासाठी तुम्ही आमच्याबरोबर सुद्धा काम करा, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आपण वचनाकडे वळूया. कलसीकरास पत्राचा पहिला अध्याय आपण संपवलेला आहे. दुसऱ्या अध्यायाला आपण सुरुवात केलेली आहे. मागच्या रविवारी कलसीकरास पत्राचा दुसरा अध्याय 1 ते 5 ही वचनं आपण वाचली, परंतु 1 ते 3 या वचनांवरच आपण मनन केलं. आणि आज 4 आणि 5 या वचनांवर आपण मनन करणार आहोत. आणि प्रभू आम्हाला काय शिकवू इच्छितो ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. 4थ्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, लाघवी भाषणाने कोणी तुम्हास भुलवू नये म्हणून हे सांगतो. कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुम्हाजवळ आहे आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करीत आहे. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु आपण पाहूया एक एक गोष्ट. पाऊल ही धोक्याची सूचना देत आहे, वॉर्निंग देत आहे, इशारा देत आहे की लाघवी भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये. कोणाला लिहित आहे? मंडळीला, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना, चर्चमध्ये भक्ती करणाऱ्या ख्रिस्त भक्तांना तो लिहित आहे की तुम्हाला कोणी फसवू नये. आणि फसवणारे कोण आहेत? आपलेच लोक. आपल्या मंडळीमध्ये, चर्चमध्ये येऊन आपल्या पुलपिटवरून, आपल्या वेदीवरून वचनाची घोषणा करणारे हे सुद्धा कधी कधी आम्हाला फसवणारे असू शकतात. काही वर्षांपूर्वी मी एका चर्चमध्ये सेवा करत होतो आणि त्या ठिकाणी एका वक्त्याला आमंत्रित करण्यात आलं. आणि महाराष्ट्रातील फार सुप्रसिद्ध वक्ता आहे तो. परंतु त्यांचे संदेश जेव्हा मी ऐकले तेव्हा माझ्या लक्षामध्ये ही गोष्ट आली की देवाच्या वचनावर आधारित त्यांचे संदेश नाही आहेत. देवाच्या वचनाचा योग्य उलगडा हे सेवक करत नाहीत, ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आणि म्हणून मी त्याला विरोध केला. अर्थात मंडळीतील अनेक त्यांचे फॅन्स होते, त्यांचे चाहते होते, त्यांना ही गोष्ट आवडली नाही. त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे या वक्त्याला बोलावलं. त्याच दिवशी मला दुसऱ्या ठिकाणी आमंत्रण होतं, त्यामुळे मी तिकडे गेलो. परंतु लाघवी भाषणानं फसवणारे अनेक सेवक आज जगामध्ये आहेत. तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, तुम्हाला आरोग्य मिळेल, तुम्हाला संपत्ती मिळेल, तुम्हाला घरदार मिळेल, तुम्हाला बंगला मिळेल, गाडी मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, अशा प्रकारची फक्त भरमसाठ अभिवचनं, आश्वासनं देऊन एक अत्यंत गुलाबी असं चित्र ख्रिस्ती जीवनाचं आमच्यासमोर सादर केलं जातं. इंग्रजीमध्ये ज्याला प्रॉस्पेरिटी गॉस्पल म्हणतात, अशा प्रकारची एक सुवार्ता की जी फक्त समृद्धीच्या विषयी बोलते. ती दुःख सहनाविषयी बोलत नाही, ती छळाविषयी बोलत नाही, ते संकटांविषयी बोलत नाही, परीक्षेविषयी बोलत नाही. ते फक्त आम्हाला देव आशीर्वाद 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 देतो याविषयीच बोलतात. त्यांना नवा करार वाचण्याची गरज आहे. बहुतेक अशा लोकांचे संदेश हे जुन्या करारावर आधारित आहे. जुन्या करारावर आपण जरूर संदेश द्यायला पाहिजे, परंतु त्याला नव्या कराराचा सुद्धा संदर्भ आहे. नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हे सांगितलं की मी नियमशास्त्र पूर्ण करण्यास आलेलं आहे. जुना करार पूर्ण झालेला आहे आणि म्हणून आपण जुन्या करारावर अवलंबून राहत नाही, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शिक्षण आहे त्याचा आपण आधार घेतो. प्रभू येशू ख्रिस्ताने जे शिकवलं त्याच्या प्रकाशामध्ये आपण जुन्या कराराकडे पाहतो. कारण जुन्या करारामध्ये सुद्धा देवानं प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट केलेलं आहे, परंतु त्याचं पूर्ण प्रगटीकरण हे नव्या करारामध्ये झालेलं आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं तो आम्हाला प्रगट झाल्यानंतर तो कोण आहे हे आम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला येशूचं ऐकण्याची गरज आहे. पवित्र शास्त्रामधील फक्त काही वचनं घेऊन त्यावेळी आपलं सिद्धांत, आपलं डॉक्ट्रिन उभं करणं हे अत्यंत धोकादायक आहे. आणि म्हणूनच आम्ही अनुग्रह प्रेयर फेलोशिपमध्ये केवळ काही वचनांचा अभ्यास नाही करत, आम्ही पूर्ण पुस्तक घेतो आणि त्या पुस्तकाचा मग एक एक वचन करत आपण अभ्यास करतो. म्हणजे त्याचा पुढे मागे काय संबंध आहे हे आपण पाहतो. एखादं वचन उचलायचं आणि मग जुन्या करारातून एखादं वचन उचलायचं, नव्या करारातून, स्तोत्रातून, प्रगटीकरणातून, आणि मग आपला संदेश तयार करायचा. हा प्रकार आम्ही करत नाही. आणि होय, हे आम्ही कबूल करतो की आमची भक्ती वेगळ्या प्रकारची आहे आणि त्यासाठी आम्ही कुप्रसिद्ध झालो तरी हरकत नाही, परंतु याच पद्धतीनं आम्ही उपासना करत आहोत. पण लाघवी भाषणानं फक्त आपल्याला कानाला जे ऐकायला आवडेल, आपल्याला जे चांगलं वाटेल. अनेक ख्रिस्ती सेवक हे मोटिवेशनल स्पीकर झाले. पहा, प्रभू येशू ख्रिस्त हे तुम्हाला देऊ इच्छितो, देवाची इच्छा आहे तुमच्या जीवनामध्ये हे व्हावं, अशा प्रकारे फक्त चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतात.
परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला जे आमंत्रण दिलं त्याविषयी ते बोलत नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा आम्हाला त्याचं शिष्य होण्याचं आमंत्रण दिलं त्यावेळेस तो काय म्हणाला, जर कोणी माझं शिष्य होऊ पाहतो तर त्याने आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्या मागे यावं. त्या वधस्तंभाविषयी आज फार कमी लोक बोलतात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागं जाणं म्हणजे स्वतःचा वधस्तंभ उचलून घेणं. हे अत्यंत दुःखदायक आहे, क्लेशकारक आहे, अत्यंत अवमानकारक आहे. आणि आज भारतामध्ये अनेक ठिकाणी जे ख्रिस्ती सेवक आहेत, जे खरेपणानं सेवा करतात, त्यांना फार मोठ्या संकटांना, छळाला, धोक्यांना तोंड द्यावं लागतं. आज उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये, मध्य प्रदेशमध्ये अनेक राज्यांमध्ये ख्रिस्ती मंडळांवर हल्ले होत आहेत, ख्रिस्ती सेवकांवर हल्ले होत आहेत, त्यांना तुरुंगात डांबलं जात आहे. काहीही दोष नसताना तुम्ही एखाद्या घरामध्ये प्रार्थनेसाठी एकत्र येता, त्यावेळेस 40-50 लोक येऊन तुमच्यावर हल्ला करतात, तुम्हाला मारहाण करतात, तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. आणि पोलीस स्टेशनमध्ये पोलीससुद्धा त्यांची बाजू घेतात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात की हे धर्मपरिवर्तन करतात. आमच्या लोकांमध्येच आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा धर्मपरिवर्तनाचा संबंध कुठे येतो? जे ख्रिस्ती आहेत त्यांचं धर्मपरिवर्तन कसं काय होऊ शकेल? होय, आम्हाला मंडळीला उत्तेजन देण्याची गरज आहे. प्रभूच्या अभिवचनांविषयी आम्ही त्यांना सांगायला पाहिजे. प्रभू जे आम्हाला आशीर्वाद देतो त्याविषयी आम्ही बोलायला पाहिजे, जरूर आहे. परंतु त्याचा समतोल आम्हाला राखायला हवा. लाघवी भाषणानं आम्ही लोकांना फसवू नये. मग बहुतेक अशा प्रकारचे समृद्धीचे संदेश देणारे जे आहेत ना, हे जे सेवक आहेत, पाळक आहेत, इव्हँजलिस्ट आहेत, सुवार्तिक आहेत, ते स्वतः श्रीमंत 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 होत जातात आणि मंडळी मात्र आहे तिथंच राहते किंवा गरीब होत जाते अजून. परंतु जे सेवक आहेत त्यांची श्रीमंती वाढत जाते. आणि काही मग सभासद अत्यंत अभिमानाने सांगतात, आमचे जे पाळक आहेत त्यांच्याकडे मर्सिडीज गाडी आहे किंवा त्यांच्याकडे 4 बेडरूमचा फ्लॅट आहे किंवा त्यांचा बंगला किती मोठा आहे, ते किती सूट वेगवेगळे घालतात. या गोष्टीचा अभिमान बाळगण्याची गरज नाही आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी काय कार्य केलं, प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्ही किती लोकांना प्रभूमध्ये आणलेलं आहे, त्यांना प्रभूमध्ये वाढण्यासाठी मदत करत आहे, याविषयी आम्हाला आनंद वाटायला पाहिजे. लाघवी भाषणानं कोणी तुम्हाला फसवू नये. आज अनेक मंडळामध्ये जे सेवक प्रसिद्ध होतात ते पुष्कळदा मंडळीची फसवणूक करत आहेत. कारण प्रभू येशू ख्रिस्तामधील जे जीवन आहे ते किती खडतर आहे, ते किती कठीण आहे, या गोष्टींविषयी ते बोलत नाहीत. कलस्य येथील मंडळीला पावलाने हे पत्र लिहिलं कारण कलस्य येथे मंडळीमध्ये खोटं शिक्षण शिरत होतं. अशा प्रकारच्या भाषणानं अनेक विश्वासणाऱ्यांना फसवलं जात होतं आणि आज आमच्यामध्ये होत आहे. अनेक काही सेवक आहेत, पाळक आहेत, ते घरोघरी फिरतात, प्रार्थनेसाठी जातात. अनेक सेवक जेव्हा प्रभूला देण्याविषयी बोलतात त्यावेळेस त्याच्यामधून मला काय मिळेल, माझा काय फायदा होईल, या गोष्टीकडे अनेक सेवकांचं लक्ष असतं. आणि ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. आम्हाला लोकांना प्रभूमध्ये मोठं करायचं आहे, प्रभूमध्ये आम्हाला त्यांना बलवान करायचं आहे, हे आमच्यासमोर ध्येय आहे. आज आम्ही अशा प्रकारे लाघवी भाषणाचे बळी तर पडलो नाही ना. फार सुंदर संदेश देतो म्हणून आपण कोणाकडे आकर्षित तर होत नाही ना. हा संदेश प्रभूच्या वचनावर आधारित आहे का, प्रभूच्या वचनाशी सत्याशी कुठं तडजोड तर होत नाही ना, या गोष्टींची काळजी आपण घेत आहोत का? मराठीमध्ये एक म्हण आहे, मला माहीत नाही ते बरोबर आहे की नाही, परंतु खरं बोललं तर सख्या आईला पण राग येतो असं म्हटलं जातं नाही का? खरं बोललेलं अनेकदा लोकांना आवडत नाही. देवाचं सत्यवचन सांगताना लोकांना ते पचत नाही, ते आवडत नाही. तुम्ही आमचे दोष का दाखवता, आमचा न्याय काय करता, आमचं पाप का उघड करता, अशा प्रकारे अशा सेवकांवर आरोप केले जातात. पण देवाचं वचन आम्हाला आमचं पाप दाखवतं. मी कोण आहे हे देवाचं वचन मला दाखवतं. देवाचं वचन माझ्यासाठी आरसा आहे, आम्हा प्रत्येकासाठी आरसा आहे. आणि आम्ही कोण आहोत, कसे आहोत, देवासमोर आम्ही किती अपात्र आहोत, आम्ही किती चुका करतो, हे देवाचं वचन आम्हाला दाखवतं. आणि ते सेवकाचं कर्तव्य आहे की देवाचं वचन उघडं करून सांगायचं, यासाठी की विश्वासणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना हे समजेल की आपण कुठे आहोत आणि आम्हाला कुठे जाण्याची गरज आहे, आम्हाला सुधारण्याची गरज आहे, हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे नाही का? पहा, ज्यावेळेस आपण कोणताही संदेश ऐकतो त्यावेळेस आपण काही प्रश्न विचारायला हवे की हा संदेश पवित्र शास्त्राच्या संपूर्ण शिकवणीला धरून आहे का, की फक्त एखादी गोष्ट मोठी करत आहे आणि अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. हा संदेश
प्रभूच्या मार्गामध्ये चालण्यासाठी, प्रभूमध्ये वाढण्यासाठी मला मदत करत आहे का? हा संदेश ऐकण्यानं मंडळीला फायदा होत आहे की फक्त एखाद्या सेवकाला, पालकाला फायदा होत आहे? हे वचन ऐकल्यानंतर विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये काही बदल होत आहे का? प्रभूमध्ये आमची वाढ होण्यासाठी या संदेशाची मला मदत होत आहे का? हा प्रश्न आपण विचारायला हवा. पुढे पाऊल असं म्हणतो त्याच वचनामध्ये, कारण जरी मी देहाने दूर आहे तरी आत्म्याने तुम्हाजवळ आहे. हा पाऊल काय म्हणत आहे? जरी मी देहानं दूर आहे तरी आत्म्यानं तुम्हाजवळ आहे. मला सुद्धा ते म्हणता येईल नाही का? मी पावलाबरोबर तुलना करू शकत नाही, माझी काही लायकी नाही त्याच्या समोर उभं राहण्याची सुद्धा, परंतु ही आध्यात्मिक सेवा आहे. पाऊल प्रत्यक्ष या लोकांना भेटला नव्हता, ते कसे दिसतात त्याला माहीत नव्हतं, आणि त्यापैकी अनेकांना कदाचित पाऊल कसा दिसतो हे पण माहीत नव्हतं. ते फक्त त्याच्या पत्रातून त्याला ओळखत होते. त्या काळामध्ये मोबाईल नव्हता, व्हिडिओ कॉल करून ते एकमेकांना पाहू शकत नव्हते. आणि म्हणून पाऊल असं म्हणतं की मी देहानं तुम्हाजवळ नाही, मी तुमच्याबरोबर उपस्थित नाही, पण मी आत्म्यानं तुम्हाबरोबर आहे. आणि फार सुंदर अशी गोष्ट आहे आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये की आपण प्रत्यक्ष कदाचित काही ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, परंतु आत्म्याच्या द्वारे आपण त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला हे माहीत आहे का की आज अनेक देशांमध्ये सुवार्ता गाजवण्याची परवानगी नाही आहे, परंतु त्या देशामध्ये रेडिओ, टी व्हीच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून सुवार्ता जात आहे. प्रत्यक्ष शारीरिकदृष्ट्या संपर्क न करताही आत्म्यामध्ये ही सेवा होत आहे आणि अनेक जण प्रभूकडे वळत आहेत. अरब देशांमध्ये अनेक जण प्रभूकडे वळत आहेत. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं इराणमधील 2 तरुणी बहिणी कशी त्यांना प्रभूची ओळख झाली आणि आज त्या प्रभूमध्ये अत्यंत बलवान झालेल्या आहेत. पहा, आपण आज अशा काळामध्ये आहोत ही जे काही प्रसार माध्यमं आहेत किंवा टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग करून आपण अशा ठिकाणी पोहोचू शकतो की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष आम्हाला जाता येणार नाही. अनेक देशांमध्ये सुवार्तेला प्रतिबंध आहे, परंतु त्या ठिकाणी आम्ही जाऊ शकतो. ते काही ठिकाणे आहेत की प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्हाला जाता येत नाही, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून देवाचं वचन आम्हाला त्या लोकांपर्यंत पोहोचवता येतं. आणि ही आध्यात्मिक सेवा आम्ही सर्व करू शकतो. पाऊलाने ही सेवा केली. पाऊल प्रत्येक ठिकाणी जाऊ शकला नाही, परंतु त्याने आपल्या पत्रांच्याद्वारे सेवा केली. पत्र लिखाण ही सुद्धा एक फार सुंदर गोष्ट आहे नाही का? आजकाल आम्ही पत्र नाही लिहित. आम्ही मेसेजेस पाठवतो, आम्ही ईमेल पाठवतो, आम्ही पत्र नाही लिहित. आता पत्र लिहिण्याची कला जवळजवळ आता हद्दपार झालेली आहे, ती आम्ही विसरून गेलो आहोत. माझी मुलगी लहान होती त्यावेळेस तिने मला हे पत्र लिहिलं. तिला लिहिता येत नव्हतं, तिच्या मम्मीने हे पत्र लिहिलं तिच्या वतीनं, पण मी ते आजही जपून ठेवलेले आहे. हे अत्यंत मौल्यवान असा ठेवा आहे. या पत्राच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संपर्क करत होतो. पौलाने जी पत्र लिहिली ना, त्याला त्यावेळेस माहीत नव्हतं की या पत्राचा उपयोग देव कशा प्रकारे करणार आहे, परंतु ती पत्र पवित्र शास्त्राचा भाग झाली आणि आज हजारो वर्ष त्या पत्रांचा उपयोग देव लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी करून घेत आहे. मग आम्ही जे काही लिहितो त्यालासुद्धा प्रचंड महत्त्व असतं. मागच्या रविवारी इंग्रजी उपासनेमध्ये गीत गाण्यात आलं, ब्रेक दाव द ब्रेड ऑफ लाईफ. 19व्या शतकाच्या अखेरीस एका महिलेनं हे गीत लिहिलं आणि इतके वर्ष आता त्या गीतांचा उपयोग संपूर्ण जगामध्ये होत आहे, मंडळीमध्ये होत आहे. माझ्या पत्नीनं सुरेखाने मला सांगितलं की त्यांच्या घरामध्ये हे गाणं ते नेहमी गायचे, ब्रेक दाव द ब्रेड ऑफ लाईफ. अत्यंत अर्थपूर्ण गाणं आहे. लिखित गोष्टी ज्या आहेत ना त्याचं महत्त्व कधी संपत नाही. कदाचित आम्ही जे बोलतो त्या गोष्टी हवेत विरून जातील, पण आम्ही जर लिहिलं तर त्या गोष्टी कायमच्या राहतात. आणि म्हणून आमच्यापैकी ज्यांना लिहिता येतं, कविता, लेख, कथा वेगवेगळ्या माध्यमातून लिहिता येतं, त्याचा उपयोग आपण प्रभूच्या सेवेमध्ये करायला हवा. तर पाऊल असं म्हणतं की मी तुमच्याबरोबर नाही, परंतु आत्म्यामध्ये तुम्हाबरोबर आहे. आणि आम्हा सर्वांना हे शक्य आहे. आमची मुलं वेगळ्या देशात जातात, त्या ठिकाणी स्थायिक होतात, त्यावेळेस आमचा प्रत्यक्ष त्यांना पुष्कळदा प्रत्यक्ष आमची भेट होत नाही, परंतु आपण
आत्म्यामध्ये त्यांच्याबरोबर राहू शकतो. आपण त्यांची काळजी करतो, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांना आम्ही वेगळ्या सूचना करतो, कारण आत्म्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. प्रत्यक्ष आम्हाला त्यांच्याबरोबर उपस्थित राहता येत नाही, बट वी आर विथ दॅम इन स्पिरिट. एखाद्या कार्यक्रमाला जर एखादी व्यक्ती येऊ शकत नसेल तर ती असं लिहिते, आय विल नॉट बी प्रेझेंट बट आय विल बी विथ यू इन स्पिरिट. मी तुमच्याबरोबर उपस्थित राहू शकत नाही, पण आत्म्यामध्ये मी तुमच्याबरोबर असेन. मग आपल्या सर्वांना हे शक्य नाही का? जर आम्हाला प्रत्यक्ष येता आला नाही तरी सुद्धा आम्ही आत्म्यामध्ये एकमेकांशी संपर्कात राहू शकतो. आणि ते आपण करू शकतो ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, त्यावेळेस आपण आत्म्यामध्ये एक होतो. प्रार्थनेमध्ये आपण एकमेकांना उचलून धरतो, सपोर्ट करतो, त्यावेळेस आम्ही आत्म्यामध्ये ही सेवा करत असतो. आणि ती आम्हा सर्वांना शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला सेवक व्हायची गरज नाही, त्यासाठी पाळक होण्याची गरज नाही, त्यासाठी फार थिओलॉजीचा अभ्यास करण्याची गरज नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्तावाचा विश्वास हे पुरेसं आहे. त्याद्वारे आपण एकमेकांची आत्म्यामध्ये सेवा करू शकतो. पौलानं ते केलं. आता पौल पुढे काय म्हणतो पहा. तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे. पहिली गोष्ट, पौल म्हणतो मी आनंद करत आहे. पौल ना खूप संकटातून जात होता नेहमी. हे पत्रसुद्धा तुरुंगातून त्याने लिहिलं आहे. इसवी सन 60-62 या दरम्यान पौल तुरुंगातमध्ये असताना तुरुंगातून त्याने हे पत्र लिहिले आहे. परंतु तो आनंदाविषयी म्हणतो. तो नेहमी आनंद प्रकट करत होता, तो नेहमी आनंदी होता. त्याच्या जीवनामध्ये इतके संकट आले, दुःख आले, परंतु तो रडत बसला नाही. आम्ही अनेक जण तसं करतो नाही का? आम्हाला थोडंसं त्रास झाला की आम्ही रडतो, कंप्लेन करतो, कुरकुर करतो, दोष देतो. पौलाकडून आम्हाला हे शिकायला मिळतं की सर्व परिस्थितीमध्ये आनंद करा. आणि फिलिप्पीकरास पत्र जे त्याने तुरुंगातून लिहिलं त्यामध्ये स्वतः म्हणतो आनंद करा. पुन्हाही सांगतो आनंद करा, प्रभूमध्ये आनंद करा. अशा प्रकारे तो साक्ष तो आम्हाला सांगतो, कारण त्याचा स्वतःचा तो अनुभव होता. आणि आत्तासुद्धा कलस्स येथील मंडळीला लिहित असताना तो म्हणतो की मी आनंद करतो. कशाविषयी आनंद करतो? 2 गोष्टीविषयी. पहिली गोष्ट तुमचा व्यवस्थितपणा. इंग्रजीमध्ये शब्द वापरण्यात आहे युअर डिसिप्लिन लाईफ. तुमचं शिस्तबद्ध जीवन हे पाहून मी आनंद करतो. आणि ते कदाचित आज आम्हा सर्वांसाठी आव्हान आहे. व्यवस्थितपणा, शिस्तबद्ध जीवन. आज आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या मंडळीमध्ये आम्हाला शिस्तीची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करणं, वचन वाचणं, यामध्ये आम्हाला शिस्त आहे का? आमच्या एकंदर जीवनामध्ये आम्हाला शिस्त आहे का? आमच्यामध्ये खूप अव्यवस्थितपणा आहे. माझ्यामध्ये आहे हे मी कबूल करतो. आमच्या मंडळांमध्ये अव्यवस्थितपणा आहे. मंडळांमध्ये आज पुष्कळ विस्कळीतपणे गोष्टी होतात हे आम्हाला पाहायला मिळतं. आम्ही योग्य प्रकारे आमची भक्ती चालवावी यासाठी आम्हाला शिस्त नाही आहे. आम्ही अनेक गोष्टी सहजपणे घेतो. आमच्या बायबल स्टडीमध्ये आम्ही चर्चा करत होतो. प्रभुभोजनाचा विधीसुद्धा, त्यामध्ये सुद्धा आमच्या जीवनामध्ये शिस्त नाही आहे. आम्ही कधीही येतो, प्रभुभोजनामध्ये भाग घेतो, जसं काय कोणीतरी प्रसाद वाटत आहे या प्रकारे आपण मंडळीमध्ये जातो, चर्चमध्ये जातो आणि प्रभुभोजनामध्ये भाग घेतो. आम्ही अत्यंत अव्यवस्थितपणे वागणारे लोक आहोत. आणि पौल आमच्याविषयी आनंदी राहणार नाही. पौल आमच्या जीवनाकडे पाहून असं म्हणणार नाही मला तुमच्याविषयी फार आनंद आहे. नाही, कारण आमच्यामध्ये किती अव्यवस्थितपणा आहे, किती बेशिस्त आहे. चर्चमध्ये लोकांना सांगावं लागतं तुमची मोबाईल बंद ठेवा. अनेक जण मोबाईल वाजल्यावर बाहेर उठून जातात आणि फोनवर बोलतात. इतका अव्यवस्थितपणा, बेशिस्त आमच्यामध्ये आहे. प्रार्थनेसंबंधी, प्रभुभोजनासंबंधी, आराधनेसंबंधी आम्ही किती बेशिस्त आहोत हे आम्हाला अनेक मंडळांमध्ये दिसून येतं. आज आम्हाला शिस्त लागण्याची गरज आहे. आज आमची साक्ष काय आहे याचा विचार आम्ही करण्याची गरज आहे. माझ्या जीवनामध्ये व्यवस्थितपणा दिसेल का? मी शिस्तीमध्ये जीवन जगत आहे अशी माझी साक्ष आहे का? इतरांसमोर आमचं जीवन कसं आहे याविषयी आज आम्हाला विचार करण्याची गरज आहे. अनेकदा काही मंडळांचे पुढारी, पालक, वडील हे बेशिस्त जीवन जगतात आणि त्यामुळे अर्थातच संपूर्ण मंडळीचं जीवन बेशिस्त आहे. आजच एक बहीण आमच्याशी बोलत होते, आमचे नातेवाईक आहेत, आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांचे जे नवीन निवड झालेले बिशप आहेत ते त्यांच्या गावात आलेले होते
महाराष्ट्रातली गोष्ट नाही, दुसऱ्या राज्यातली गोष्ट आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की देवानं माझी निवड केलेली आहे. आणि पहा त्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे. हे जे सेवक निवडून आले त्यांनी पुष्कळ पैसा वाटला होता, मतं विकत घेतली होती. ही गोष्ट जगजाहीर आहे. परंतु त्यांचं म्हणणं काय होतं, देवानं मला निवडलेलं आहे. किती देवाची चेष्टा करतो ना आपण. आम्ही सुद्धा देवाचे निवडलेले लोक आहोत. फक्त सेवकच निवडलेले असतात असं नाही. आम्ही सर्व विश्वासणारे देवानं आम्हाला निवडलेलं आहे. देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे. आम्ही देवाचे लोक आहोत. आणि म्हणून आमच्यामध्ये शिस्त असणं किती महत्त्वाचं आहे नाही का. मला स्वतःला असं वाटतं की मला यामध्ये खूप शिकायला पाहिजे. माझ्यामध्ये बेशिस्त आहे. ज्यावेळेस आपण एखादी सभा आयोजित करतो, जर आपण 11 वाजता आहे असं सभा म्हटलं तर कोणी 11:30ला येते, कोणी 12ला येते. 26 एप्रिलला आम्ही जी सभा घेतली बायबल सेंटर या ठिकाणी, तिचा वेळ होता 11 ते 2. काही लोक 1:30 वाजता आले, 2 वाजता आले. इतक्या उशिरा ते येत राहिले. मला असं वाटतं त्यांना या सभेचं महत्त्व नव्हतं. अर्थात ज्यांना अडचण आहे ते मी समजू शकतो. आमचे वक्तेच त्या दिवशी लवकर येऊ शकत नव्हते कारण ते ड्युटीवर होते 2 वाजेपर्यंत. आणि त्यांनी आधीच सांगितलं होतं की तुम्ही दुसरं कोणाला तरी सांगा, मला 2च्या आत येणं शक्य नाही. असं ज्यावेळेस जेन्युइन कारण असेल, अडचण असेल, ते मी समजू शकतो. परंतु आमच्यापैकी अनेकांना ख्रिस्ती भक्तीला, ख्रिस्ती सभांना उशिरा जायचं सवय लागलेली आहे. ज्यावेळेस चर्चमध्ये प्रभुभोजन असतं, काही जण अगदी प्रभुभोजन संपत असताना येतात आणि म्हणतात मला प्रभुभोजन द्या. आम्ही देवाची चेष्टा करतो, आमच्यामध्ये व्यवस्थितपणा नाही आहे. आणि म्हणून आम्हा सर्वांना शिस्त लागण्याची गरज आहे, व्यवस्थितपणा असण्याची गरज आहे. आणि मग आमच्याकडे पाहिल्यानंतर कोणीतरी म्हणेल मला खूप आनंद आहे तुमचा व्यवस्थितपणा पाहून. माझ्याविषयी अशी साक्ष कोणी देईल का हो? दुसरी गोष्ट पाऊल म्हणतो तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहून. दॅट यू आर एस्टॅब्लिश्ड इन द फेथ, इंग्लिशमध्ये म्हटलं. तुमच्या विश्वासामध्ये तुम्ही स्थिर झालेला आहात. पहा, कलस्य येथील मंडळीमध्ये खोटं शिक्षण येत होतं. खोट्या शिक्षणाचा हल्ला त्या मंडळीवर होत होता आणि त्यांना सावध करण्यासाठी पाऊल हे पत्र लिहित आहे. आणि परंतु त्यांच्याविषयी साक्ष चांगली आहे, तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा. तुम्ही विश्वासामध्ये स्थिर होत आहात याविषयी त्याला आनंद वाटतो. आणि हे किती महत्त्वाचं आहे नाही का. पहा, एखाद्या मंडळीविषयी आपण बोलताना आपण काय म्हणतो, हो त्या मंडळीमध्ये 2000 लोक आहेत, 4000 लोक आहेत, 5000 लोक आहेत. त्या मंडळीचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर लोक येतात. एखाद्या मंडळीविषयी असं म्हटलं तर ते चर्च किती सुंदर आहे, बिल्डिंग किती सुंदर आहे. अजून एखाद्या मंडळीविषयी असं म्हटलं तर त्या मंडळीचं क्वायर किती चांगलं आहे. पण तुम्ही असं ऐकलं का, ती मंडळी विश्वासामध्ये किती स्थिर आहे. अशी साक्ष ऐकतो का आपण? या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत. किती चांगलं क्वायर असू द्या, किती चांगली बिल्डिंग असू द्या, किती भरपूर मोठी संख्या असू द्या, त्याच्यामुळे देवाचं गौरव होत नाही. आमची खरी साक्ष ही असायला पाहिजे की आम्ही विश्वासामध्ये स्थिर आहोत का. आणि आज अनेक ख्रिस्ती लोक, अनेक मंडळातील लोक हे विश्वासामध्ये अत्यंत खालच्या पातळीवर आहेत. लाईक बेबी स्टेज, लहान बालकांप्रमाणे त्यांचा विश्वास आहे. त्यांना बेसिक गोष्टीच माहीत नाहीत. सेमिनरीमध्ये हा प्रश्न मी विचारला, येशू या शब्दाचा अर्थ काय? नाही सांगता आलं त्यांना. ख्रिस्त या शब्दाचा अर्थ काय? नाही सांगता आला. पहा, अशी परिस्थिती आज आमची. अनेक ख्रिस्ती लोकांना अत्यंत मूलभूत विश्वासाच्या गोष्टीच माहीत नाहीत. मग ते विश्वासामध्ये स्थिर कसे होतील, विश्वासामध्ये वाढतील कसे? ख्रिस्ती विश्वासणारे या नात्यानं माझी साक्ष काय आहे याचा विचार आम्हाला करायला हवा. पहा, आपण एखाद्या मंडळीचं जर मोजमाप केलं, ही मंडळी यशस्वी आहे, ही मंडळी चांगली आहे, तर त्याच्यासाठी मापदंड काय आहे? पुष्कळदा आम्ही म्हणू किती लोक तिथे येतात, किती लोकांचे बाप्तिस्मे झालेत, किती चांगले कार्यक्रम होतात, किती चांगलं क्वायर आहे, किती चांगले पाळक आहेत, किती चांगले संदेश देतात. परंतु एखाद्या मंडळीचं खरं मोजमाप करायचं असेल ना, तर ती मंडळी विश्वासामध्ये कुठे आहे हे आम्हाला पाहावं लागेल. प्रभूच्या वचनामध्ये ती मंडळी कुठे आहे? अनेक ख्रिस्ती लोकांचा पवित्र शास्त्राचा अभ्यासच नाही आहे. ते बायबल कधी वाचतच नाहीत.
ते फक्त पाळक साहेबांवर अवलंबून आहेत. हां, मी रविवारी चर्चला जाईन, संदेश ऐकेन, बस पुरे झालं मला. आणि अशा प्रकारे आमच्या मंडळांमध्ये अनेक कुपोषित ख्रिस्ती लोक आहेत, कुपोषित विश्वासणारे आहेत. विश्वासामध्ये ते वाढलेच नाहीत, ते स्थिर झालेले नाहीत, ते डळमळीत आहेत. आणि म्हणून कुठलंही शिक्षण, कुठल्याही प्रकारचं खोटं शिक्षण आलं की त्यामध्ये ते वाहवत जातात. असे अनेक लोक आज मंडळांमध्ये आहेत की त्यांच्या विश्वासामध्ये ते स्थिर नाहीत. एखादा चांगला स्पीकर आला, चला त्या चर्चला जाऊया, हा आला प्रॉफेट, तो अपॉस्टल आला, तो डॉक्टर आला आणि तो बिशप आला, यांच्याच मागं लोक धावतात. परंतु वचनाचं शिक्षण देणारे आहेत का? मला वचनाचं अन्न मिळत आहे का, याचा विचार आम्ही करत आहोत का? पहा, आमचं आध्यात्मिक जीवन हे सर्वात जास्त कशावर अवलंबून आहे? देवाच्या वचनावर. किती चांगली गाणी आम्ही गातो, किती चांगले आमच्याकडे वाद्य आहेत, आमची बिल्डिंग किती सुंदर आहे, हे महत्त्वाचं नाही. त्या गोष्टी चांगल्या आहेत, आवश्यक आहेत. परंतु आमच्या ख्रिस्ती विश्वासाचा गाभा म्हणजे आम्ही विश्वासामध्ये स्थिर असणं. आज आम्हाला स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे की मी विश्वासामध्ये कुठे आहे. आज आम्ही अनेक जण ख्रिस्तामध्ये बालकच राहिलो आहोत. आम्हाला येशूची ओळख झाली, त्याच्यानंतर आम्ही वाढलोच नाही, आम्ही तिथेच आहोत, पुढे जातच नाही. आम्ही मूलभूत गोष्टी आम्हाला माहीत नाही आहेत. ख्रिस्ती सिद्धांत काय आहेत हे आम्हाला माहीत नाही. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे मला काय फायदा झाला, काय लाभ होतो, याचा अभ्यास आम्ही कधी केलाच नाही. कारण आम्ही फक्त आमचे पाळक साहेब, सुवार्तिक, सेवक यांच्यावरच अवलंबून राहतो. आम्ही स्वतः अभ्यास करत नाही. आपल्या ग्रुपमध्ये मयंक नोएल याने एक फार सुंदर गोष्ट, त्याची आठवण आम्हाला करून दिली. प्रेषितांची कृत्याचा 17वा अध्याय 11 वचन, प्रेषित 17:11. तेथील लोक म्हणजे बिरियातील लोक थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेनं वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय याविषयी ते शास्त्रात दररोज शोध करीत गेले. बिरियातील लोक केवळ पाऊल काय सांगतो याच्यावर अवलंबून नाही राहिले, प्रेषित काय सांगतात याच्यावर अवलंबून नाही राहिले. ते स्वतः अभ्यास करत होते, शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे तपासून पाहत होते. आणि आज प्रत्येक मंडळीमध्ये हे व्हायला पाहिजे. आमच्या चर्चमध्ये कोणी येऊन संदेश दिला तर तो वचनाला धरून आहे का, ख्रिस्ती सिद्धांताला धरून आहे का, याविषयी आपण पडताळा घ्यायला पाहिजे, तपासून पाहायला पाहिजे. तेवढा वेळ आहे का आम्हाला? तेवढी उत्सुकता आहे का? याची काळजी आपण घेत आहोत का? बिरियाप्रमाणे आम्ही सुद्धा मोठ्या मनाचा असण्याची गरज आहे. आम्हाला दररोज वचनाचा अभ्यास करायचा आहे, शोध करायचा आहे की जे काही एखादा वक्ता सांगत आहे ते खरोखर वचनाप्रमाणे आहे, वचनाला धरून आहे, की स्वतःच्या कल्पना, स्वतःचे विचार कोणतरी मांडत आहे. मला काय वाटतं यापेक्षा देव काय सांगतो, देवाच्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. ही टेस्ट आहे. तुम्ही कोणताही वक्ता असू द्या, त्याच्यासाठी ही टेस्ट वापरा की हे वचनावर आधारित आहे का. तो किती चांगल्या गोष्टी सांगतो, उदाहरणं देतो, तो किती प्रभावी बोलतो, त्याचे कपडे किती चांगले आहेत, त्याची स्टाईल किती चांगली आहे, या सर्व गोष्टींपेक्षा देवाच्या वचनाला धरून तो बोलतो का हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि मला तुम्हाला आव्हान करायचं आहे, तुम्ही कोणताही संदेश जेव्हा ऐकता तेव्हा ते देवाच्या वचनाला धरून आहे का याचा पडताळा घ्या, तपासून पहा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आज आपल्या देशामध्ये पुष्कळ अंधभक्त आहेत. तुम्हाला माहिती आहे मी कोणाविषयी बोलतो, की जे एका विशिष्ट व्यक्तीच्या मागे लागलेले आहेत. आम्हाला व्यक्तीच्या मागे नाही लागायचं, आम्हाला देवाच्या वचनाच्या मागे लागायचं, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे लागायचं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाशी विश्वासू राहणारे सेवक आज आम्हाला हवे आहेत. आम्ही वचनाची घोषणा करत आहोत की आम्ही स्वतःच्या राज्याची घोषणा करत आहोत, स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुष्कळ वर्षांपूर्वी मला असं एक व्हिजिटिंग कार्ड सापडलं आणि त्या व्हिजिटिंग कार्डवर असं लिहिलेलं होतं, इफ वी मीट अँड इफ यू फॉरगेट मी यू हॅव लॉस्ट नथिंग, बट इफ यू मीट जीसस अँड इफ यू फॉरगेट हिम यू हॅव लॉस्ट एव्हरीथिंग. येशूचा फोटोसुद्धा त्या ठिकाणी होता. कदाचित माझ्याकडे ते अजूनसुद्धा असेल. तुम्ही जर मला भेटला आणि जर तुम्ही मला विसरला तर तुमचं काहीच नुकसान होणार नाही. पण तुम्ही जर येशूला भेटला
आणि त्याला जर विसरला तर तुम्ही सर्व काही गमावाल, तुमचा पूर्णपणे नाश होईल. आणि म्हणून आम्हाला स्वतःपेक्षा येशूला सादर करायचं, आम्हाला स्वतःला मोठं नाही करायचं, आम्हाला येशूला उंच करायचं. आणि जेव्हा आम्ही येशूला उंच करतो तेव्हा तो लोकांना आपल्याकडे आकर्षित करतो. आम्हाला लोकांना नाही आकर्षित करायचं, आम्हाला येशूला उंच करायचं यासाठी की तो लोकांना आपल्याकडे आकर्षित करेल. आणि ती माझी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना आहे. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तू आमची काळजी घेतोस, आमचं संरक्षण करतोस, आम्हाला आशीर्वाद देतोस. आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. आज जे वचन आमच्याकडे आलं आहे प्रभू, तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो या वचनावर आम्ही अधिक मनन करावं, त्याचं पालन आमच्या जीवनामध्ये करावं, यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, आजारी आहेत प्रभू, आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत प्रभू, त्यांच्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो तू त्यांना आशीर्वादित कर, त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं होऊ दे, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हाला सर्वांची काळजी घे, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हा सर्वांना एकत्र आण. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. काय प्रियजन हो, आजची उपासना आवडली, आशीर्वाद मिळाला, प्रभू तुमच्याशी बोलला, मग त्याला तुमच्या नातेवाईकांशी, प्रियजनांशी बोलू द्या. उपासनेची लिंक त्यांनाही पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.